पावे सेवा, त्यांची सेवा केली देवा पाय. जे संत प्राप्त झालेले आहेत त्या संतांचे आलिंगन घडलेलं आहे. त्या संतांच्या जवळ सर्व तीर्थ आलेले आहेत, सर्व पर्व काळ आलेले आहेत. त्या संतांची सेवा करत राहा. त्यांची सेवा केलेली देवाला प्राप्त होते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची सेवा केली देवा पावे. त्या संतांची जर सेवा केली तर ती सेवा देवालाही प्राप्त होते. म्हणून देवाकडे जाण्याची आवश्यकता नाही. संतांची सेवा करत राहा, देवाला ती सेवा प्राप्त होणार. देवाला नाही राग येणार, नाही येणार. उलट तुम्हाला सांगतो, संतांना डावलून जर तुम्ही देवाकडे गेलात आणि देवाची सेवा करायला लागलात तर मग मात्र ती देवालाही प्राप्त होणार नाही. देवाला उलट राग येणार, देवाला चीड येणार. तुमची सेवा देव सेवा समजणार नाही का? तुम्ही संतांना डावलून आलात. संतांना डावलून आल्यानंतर देवाची सेवा देवाला मान्य नाही, देवाला ती सेवा वाटत नाही, देवाला तो भार वाटतो. अवघा भार वाटे देवा, संत सेवा न करिता. संतांची सेवा जर केली नाही, संतांना जर टाळलं आणि देवाची सेवा करायला लागला तर देवाला तो भार वाटतो. भार नव्हे नव्हे सांगू, आपण देवाची पूजा करायला लागलो ना, दह्या दुधाचा अभिषेक देवाला करू लागलो, देवाला फुलाचा हार जर टाकला तर देव म्हणतो कोणीतरी मला दगड मारतोय. दगड देवाला तो हार वाटत नाही, देवाला ती पूजा वाटत नाही. देवाला असं वाटतं की कोणीतरी मला दगड मारतंय. मी नाही सांगत, तुकोबाराच सांगतात, करिता देवार्चन कराले संत जन. मग काय करावं? देव सारावे परते, संत पूजावे आरावे. पण तुम्ही देवाचीच पूजा करत राहिले, संतांना जर डावललं तर संतांचा अतिक्रम. देवपूजा तो अधर्म. देवपूजा धर्म का अधर्म? देवाची पूजा करणं अधर्म आहे का? देवाची पूजा करणं धर्म आहे. पण संतांना डावलून जर देवाची पूजा असेल तर तो अधर्म आहे. संतांना डावलून देवाची पूजा करू लागलो तर तो अधर्म आहे. देवाची पूजा अधर्म नाही, देवाची पूजा धर्मच आहे. पण संतांना डावलून जर देवाची पूजा असेल तर तो अधर्म आहे. संतांचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म. येती दगड तैसेवरी, मंत्र पुष्पे देवाशी. मंत्र पुष्पे देवाश्री वरी दगड तैसे येते. म्हणून संतांना डावलून देवाकडे जाण्याची आवश्यकता नाही. संतांची सेवा करत राहा, देवाला प्राप्त होईल. संतांना डावलून देवाकडे गेला तर देवाला ती कशी मान्य नाही. तुम्ही सांगता, देव सांगतोय का? तर देवाने सांगितलेलं सांगतो आणि माझी सेवा संपवतो. देवाने स्वतः भागवतामध्ये असं सांगितलंय की सर्व पूजा सामुग्री सिद्ध केली माझी पूजा करण्याकरता सर्व सामुग्री भक्तांनी सिद्ध केली. शत्रुपचार नाही, सहस्रोपचार पूजा करायची सामुग्री सिद्ध केलेली आहे. आणि अतिशय आदराने माझी पूजा जर कोणी करत असेल आणि अशा अतिशय आदराने एकाग्रतेने माझी पूजा करत असताना जर संत तिथे आले तर त्या साधूंची पूजा करा. माझी पूजा राहू द्या, त्या साधूंची पूजा करा. आणि जर कोणी त्या साधूंची पूजा करणार नाही आणि माझीच पूजा करत राहील तो माझी पूजा करत जर राहिला संतांना डावलून तर माझी पूजा ती मला मान्य नाही. मग पूजा करतो तरी मान्य नाही. मान्य भगवान म्हणतात तो माझी पूजा करत नाही, तो मला लाथा मारतो.
का संतांना डावललं माझी पूजा करत राहिलाय ना, ते माझ्या पूजा नाही. तो मला लाथ मारतोय. भगवान म्हणतात नव्हे नव्हे पुढची भाषा सांगू देवाची. देवाची पुढची अशी भाषा आहे, मला तो लाथ मारतो असं नाही, माझ्या खुनाची त्याने सुपारी घेतली. माझा खून करायचा त्याने ठरवलाय. कोणी? माझी पूजा करणाऱ्याने. देवाची भाषा आहे, माझी भाषा नाही. ऐका त्या भागवतातल्या ओव्या आहेत. सिद्ध करुनी पूजा संभार, माझे पूजेचा अत्यादर, पूजा करिता एकाग्र, जै साधू नर घरा येती, त्या साधूंची पूजा न करिता, जो माझी पूजा करी सर्वथा, तेने मज हानितल्या लाथा, की तो माझ्या घाता प्रवर्तला. त्याने मला लाथा मारल्या, नवे नवे माझा घात करण्याकरता तो प्रवृत्त झालेला आहे. म्हणून म्हटलं माझ्या कोणाची त्याने सुपारी घेतली. माझा घात करण्याचा त्याने निर्णय घेतलाय. तो माझी पूजा करत राहिलाय ना, माझी पूजा नाही, माझा घात करायला तो राहिलेला आहे, तयार राहिलेला आहे, असं भगवान समजतो. म्हणून संतांना डावलून देवाची केलेली पूजा देवाला मान्य नाही. पण देवाला डावून संतांची पूजा जर करत राहिला तर ती संतांची पूजा देवालाही प्राप्त होते. तुका म्हणे देवा त्यांची केली पाहावी सेवा. त्या संतांची जर सेवा केली तर ती देवालाही प्राप्त होते. कशी प्राप्त होते हे आता देवाने सांगितलेलं आहे. बालक एक एकुलता, त्यासी माथा हनितल्या लाथा, मग पाटोळाही नेसविता क्षुभली माता समजेना, तेवी संत माझे लढे वाळ, त्यांची पूजा मज लागे गोड, संत सेवकाचे मी पूर्वी कोड मद विचारा चाडता. आईचा एकुलता एक मुलगा, त्या आईला निमंत्रण दिलं एकाने जेवायचं, पण त्याने सांगितलं तो इतका चिक्कू होता कृपा, तो लायला तू ये, तुला मी 56 भोग केलेले आहेत माझ्या व्रताच्या सांगते करता, आणि तुला 5 लाखाचा काशीवरून बनारसी शालू आणलेला आहे. तो आणणार होता, मी का कमी करू. आणि येताना पण तू एकटी ये, दुसऱ्या कोणाला आणून नको, असे आठ घातले. दुसऱ्या कोणाला आणू नको, तू एकटी ये, तुला 56 भोग, तुला बनारसी साधू 5 लाखाचा आणलेला आहे. म्हणजे सांगा हे तिच्या एकुलत्या मुलाने ऐकलं. त्या मुलाच्या डोक्यात काय शिरलं, आईला 56 भोग देणार, बनारसी शालू नेसवणार. इकडं आल्यावर तो शालू आपल्याला पाहायला मिळेल, पण 56 भोग आपल्याला काय पाहायला मिळणार नाही. तर आपण आई बरोबर जाऊ, म्हणजे आपल्याला ते भोग पाहायला मिळते. म्हणून तो मुलाला, आई तू जाणार आहे ना, मी येणार बरं का, मला घेऊन जा. आई म्हणला, त्याने सांगितलं कोणाला आणू नको. हा काय म्हणतो, ते डावलण्याचा प्रयत्न करते, पण ते मुलगं टेहळणी ठेवूनच होतं. आई निघाली का आपल्याला जायचं, नाईलाज झाला आईचा. ते काय सोडे ना, शेवटी आईने विचार केला जाऊ द्या, मुलाला आपल्या न्यायला काय हरकत आहे. त्याचं म्हणणे एखाद्या वेळी असेल दुसऱ्या बाईला कोणाला आणलं तर मला 5 लाखाचे, तिला निदान 50,000ची तरी दुसरीला द्यावी लागेल त्याला. म्हणून तो म्हटला सर दुसरीला आणू नका, दुसरं कोणाला आणू नका, एकटेच या, मुलाला न्यायला काय हरकत. म्हणून ती म्हटलं चला जाऊ द्या. मुलाला घेऊन ती आली. मुलाला पाहिल्यानंतर या माणसाचं मस्तक फिरलं, आणि तो म्हणाला, मी सांगितलं होतं ना की दुसऱ्या कोणाला आणू नको. का आणलं? दुसरं नाही म्हणे, माझा मुलगा, तुझा मुलगा असला म्हणून काय झालं. मी सांगितलं होतं दुसऱ्या कोणाला आणायचं नाही. अहो तो मागं लागला, मी टाळत होते.
मग आणलाच कशाला? ठाई राही ना, करू काय? काय जाऊ दे त्याला, लावा त्याला आता. ते आईला आणखी आवडून देतो. हा म्हणतो जातो की नाही, तू कुठे? हा मूर्ख असा गेला, त्या आईच्या काखेतून मुलाला काढलं, ढकलून दिलं, जा. ते पुन्हा तिकडून आलं नाही डबिलं. या मूर्खाने काय केलं, त्याला पुन्हा ओढलं बाजूला, त्या मुलाला त्याच्या डोक्यात लाथा घातल्या, लाथेने तुडवलं, ढकलून दिलं, जातो की नाही. आता लाथा बसल्या, तुडवून दिलं, ढकललं, कसं थांबवलं? मग मुलगा ते रडत रडत तिकडे चाललं. पुन्हा ऐकलं होतं, जातो की नाही, बात नाही. ते घाबरलं, ते गेलं, तिकडे चाललं. आणि मग हा म्हणतो, आई साहेब चला, 56 भोग तुमच्या करतायत आणि हा 5 लाखाचा बनारसी शालू तुमच्या करता. मला सांगा मातांनो, आपल्या मुलाच्या डोक्यात लाथा घातल्या आणि आपल्याला म्हणतो चला 56 भोग द्या, 5 लाखाचा बनारसी शालू. ती आई ते भोग स्वीकारेल का? तुझ्याकरता 5 लाखाची साडी आणली, साडी ती म्हणेल लाव त्याला काढी. अरे माझ्या मुलाच्या डोक्यात लाथा घालतो आणि मला म्हणतो साडी, ती आई स्वीकारेल का? नाही. तसं भक्ताला डावलून भगवान आपले उपचार आपले मानत नाही. भक्ताची पूजा जर केली, भक्ताची जर सेवा केली तर देव ती आपली सेवा मानतो. म्हणून तुकोबारा म्हणतात, त्या संतांचे प्रत्यर्थ संतांची सेवा करा. जाता तुम्हाला सांगून देवाला